म्हणणं आहे तुमचं? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला फाशीची सजा पाहिजे, आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. गावात ते राहिले नको पाहिजे, हल्ला नाही. बस काल बस कोण काय द्यायला आता मक्या लावले लोकांना, मक्या लावले मक्या फेकून त्याला काय करतील लोक. एकली बाई वावरात राहते, एकली बाई राहते, त्यांना आम्ही एक पावऱ्या नको शेतात, कोणाच्या शेतात पावरे पावरे न्याय दिला तर बरं सरकारला. कॅमेरेमध्ये माणूस दिसला ना, मुलगा घेताना मग कसं त्यांना न्याय दिला नाही. बिबट्याचं नाव कसं बिबट्याचं नाव नाही, त्याला बी हजर नाही. तुमची मागणी काय? मागणी काय? आरोपी हातात पाहिजे, त्याला फाशीची सजा पाहिजे. आरोपीला फाशीची सजा आहे तुमची मागणी. तोपर्यंत तुम्ही इथून आणि गावामध्ये पावरे बी नको, गावातली पावरे नको, आम्हाला न्याय पाहिजे. मुलगाला स्वतः घेऊन गेलेले कॅमेरे पहा तुम्ही, रिंगणगावमध्ये कॅमेरे पहा. ताई तुमच्या नेमक्या मागण्या काय? आमचं बाळ दुकानावर होतं, आमचं बाळ दुकानावर होतं. दुकानातून त्या माणसांनी त्याला सोबत बोलावून घेऊन गेले, गोड बोलून लेकराला थोड्या वेळापर्यंत घेऊन गेले. दिसताय थोड्याशा अंतरावर, पण पुढे बाळ दिसत नाही. आणि आमचं बाळ एवढं गोंडस निरागस लेकरू असताना, त्यांना काही विषयाची दाद नसताना लेकराला घेऊन गेले. आणि आमचं लेकरू येतं म्हणून आम्हाला सांगताय आमच्या लेकराला, आम्हाला लेकरू पाहिजे, आमच्या बाळाला न्याय पाहिजे, त्याच्या आईला त्याचं बाळ मिळालं पाहिजे. नाही तर तो गुन्हेगार आमच्या समोर फाशी दिली पाहिजे, त्याला फाशी. आज नेमकं तुम्ही हा रस्ता अडवला आहे, तर तुमच्या मेन ज्या मागण्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? आमच्या बाळाला न्याय हवा आणि त्या गुन्हेगाराला आमच्या समोर फाशी दिली जाईल. त्या गुन्हेगाराला आमच्या समोर आमच्या हाताने फाशी देऊ आम्ही त्याला.